आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। दिल्लीत सोन्याच्या भावानं 83,000चा टप्पा गाठला। सलग 8व्या दिवशी सोन्याला उच्चांकी झळाळी। गुंतवणूकदारांकडून सोन्याला मोठी पसंती। महावितरणकडून पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर। सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज तयार करण्यावर महावितरणकडून भर दिला जाणार। प्रस्तावानुसार येत्या 5 वर्षात घरगुती विजेचे दर 23% कमी होणार। अमूल दुधाची किंमत कमी होणार। 26 जानेवारीपूर्वी 1 रुपयाने किमतीत कपात होणार। अमूल गोल्ड, अमूल टी स्पेशल आणि अमूल फ्रेशच्या किमती कमी होणार। माजी न्यायमूर्ती नरेंद्र चोपळगावकर यांचं निधन। दीर्घ आजाराने वयाच्या 86व्या वर्षी प्राणज्योत मालवली। पत्रकारिता, अध्यापन, लेखन, वकिली, न्यायदानासारख्या क्षेत्रात भरीव काम। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात। कर्तव्य पथावर उद्या चित्ररथांचं संचालन तर महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा पथसंचलनात नसणार। छत्तीसगड ओडिशा सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत नक्षलवादी चलपती ठार। चलपतीवर होतं 1 कोटींचं बक्षीस। मृत्यूच्या 3 दिवसानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार। राज्यात दर 2 महिन्यात 4,000पेक्षा जास्त लेकी बेपत्ता। मुंबई हायकोर्टाकडून चिंता व्यक्त। या संदर्भात उपाययोजनांबाबत खुलासा करा। महायुती सरकारला आदेश।